तर कसं काय मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आय होप सर्व मजेत असाल. तर आज आपण एक कामावर, तर आज आपण पूर्ण कामाला ब्लॉग शूट करणार आहे, कारण आज आपली फर्स्ट शिप आहे. सो बघूया आज कसं काय करायचं आहे, काय करायचं आहे. बट सर्वप्रथम तर वरती टाकीत पाणी नाही आहे ना, त्याच्यामुळं पाणी लावलं आहे, कारण त्याच्यामुळं मला आंघोळ करायला नाही भेटली. सो खालच्या टाकीत किती पाणी तुम्हाला मी दाखवतो. एवढं पाणी आहे सध्या. थोड्या वेळात येऊन मला ते बंद करावं लागेल. नंतर मागच्या टायमाला जसा एअर पकडलेला ना, आता इश्यू होईल बोलतो मी पण. तर तिकडं पाणी लावलं आहे मी आंघोळ करायला. सो आंघोळ वगैरे झाले, फ्रेश वगैरे झाले. सो आता मेकअप वगैरे करायचं बाकी आहे. सर्वप्रथम गेट खोलतो, त्याच्यानंतर बघूया. आणि देवपूजा पण करायची खूप दिवसानंतर. सो चला दाखवतो तुम्हाला आता काय काय करतो ते. समोरून बघा कसा असा मस्त सूर्य दिसतोय का. सूर्यदेवाला प्रणाम करूया. आणि आपल्या नितिंगा काय की बघा किती फुलं येतात. ते सगळे फुलं काढून आपल्याला देवपूजा करायची आहे. सकाळी कसं हॉस्पिटलमध्ये काम असतं, कचरा वगैरे काढायचा. तिकडनं बघ इथे एकदम स्वच्छ असं दिसतं. आता इकडं थोडासा कचरा बाकी आहे ना, तिकडे बघा थोडासा घाण दिसतंय. कचरा काढल्याच्यानंतर एकदम भारी असं दिसतं. जाऊ द्या, ते एक फनी जोक झाला. आय थिंक वरच्या टाकीत पाणी नव्हता आणि एक इम्प्लॉय होता, तो बाथरूमला गेलता. तर तुम्ही विचार करा कसा सीन झाला असेल. तो बाथरूमला गेला आणि टाकीत पाणी नाही आहे. मला ऐकूनच पका हसू आला. आता माझे पण काही चूक नाही बाई. जाऊ द्या, देवपूजा करायची तर फुलं काढतो. आता जरा मेकअप करू नये का. मेकअप करणं पण गरजेचं आहे. ऑइल तर लावलंय, जर पावडर डिग्री करायची बाकी, म्हणजे पावडर लावायची बाकी फक्त. खालपासून जरा स्किन केअर, हेअर केअर करायला चालू केलंय. मध्ये मॉइश्चरायझर लावायला, त्याच्यावरती पावडर लावायची. तरीका मस्त दिसतोय मी आधीपासूनच मस्त दिसतो. फक्त आपले जरासे केस करली आहेत ना, तेच भारी आहेत. गाईज मेकअप डन. जाऊन आता दिवाबत्ती करूया, देवपूजा करूया. देवपूजा वगैरे पण झाली मस्त. आता तो मला शूज वगैरे घालायचे आहेत आणि भूक लागली आहे. बघू काहीतरी नाश्तावाले आहेत तिथे, नाश्ता वगैरे करून घेऊया. त्यानंतर दुपारचं जेवण जे काल आणलेलं तेच खाईन मी. आता ॲक्च्युली आपण आलो टेरेसवर. बघायचं आपल्याला की या टाकीत, ही टाकी आहे ना, हिच्यात किती पाणी भरले. कारण खालच्या टाकीत पण पाणी संपायला आलंय. सो हिच्यात बघूया किती भरले. आय होप की अर्धे टाकी तरी भरले असेल, म्हणजे टेन्शन नाही. बहुतेक तरी जास्तच भरले, अर्धे जाऊन बघूया. एवढी भरली आहे अजून, म्हणजे चालेल. पाणी कमीत कमी अजून खूप. बापरे, आता पडलो असतो गेम झाला असता. म्हणजे पाणी अजूनपर्यंत, काय बोलतो मी, अजून 10 मिनिटं मोटर चालू ठेवतो खालची आणि मग बंद करूया. बाकी व्ह्यू बघा. इकडं दाखवतो. इकडं सर्व इकडे नुसतं बिल्डिंगचेच कामं चालू आहेत. बघा ना, जिथं जाऊ तिथं. ठाणा आहे बाई, ठाणा अपग्रेड झालंय खूप. आपला उल्हासनगर कधी होणार तर. तो बापरे, दाखवतो माझा प्रोडक्ट, माझे प्रोडक्ट, मेकअपचे प्रोडक्ट. हे बघा, कंगवी, मॉइश्चरायझर, पावडर, अजून तेल आहे. तेल पण नको, तेल नाही दाखवत, नावं ठेवतील लगेच. लेडीज तेल वापरतो बोलतील. अबे साले. अबे भाई, दरवाजा कसं खोल मी आता. तुम्हाला ना मी इथं कामाला लागले त्याचा एक फायदा सांगतो. मी कोणती गोष्ट शिकले ती दाखवतो. त्या दिवशी नाईट क्रिकेटला मला काम असता, तो एक मी केला असता, बट जाऊ दे, कोण एवढं मगजमारी करत बसत बोला तिकडे जाऊन. तर हे दिसतंय का, हा एक डीजे. हे डीजी म्हणजे जनरेटर. तर इकडं ऑपरेटिंग आहे. त्यानंतर हा एक पूर्ण ऑपरेटिंग सिस्टम आहे. इकडं हे मोड वगैरे थोडेफार
त्याच्यानंतर हा पूर्ण इकडं मेन आहे. तर रात्री हा ऑटोमॅटिक चालू होतं त्याच्यामुळे मला बंद करून ठेवावा लागतो. तर रात्री मी स्टॉप करून ठेवला. आता चालू करूया त्याला. बघा कसा दिसतोय. एक मिनटं फ्लॅश. हे रात्री मी कसं ऑटोमॅटिक चालू होतं ना त्याच्यामुळे मला हे ऑटोचं आहे, हे मॅन्युअल आहे. मग मला स्टॉप करून ठेवावा लागतो. सो आता आपण मॅन्युअल करून ऑटो करू. म्हणजे कसं डायरेक्ट लाईट गेली ना की तो ऑटोमॅटिक चालू होऊन जाईल. सो इथं मी हे गोष्ट एक शिकलो आहे. डीजे ऑपरेटिंग सिस्टम सर्व मोड वगैरे माहिती येतात आपल्याला. सो पुढे कामाबिमाला मला ठेवायचं असं ना डीजेमध्ये कोणी मॅसेज करा, काम सोडून लगेच तुमच्या इथे येतो मी. मी अजून एक तुम्हाला दाखवायचं राहिलं ती म्हणजे आपली नवीन केबिन. ही झाली हिला येऊन 1 हप्ता होईल कदाचित आता. तर ही आपली नवीन केबिन आहे. कशी वाटते? मागच्या व्हिडिओत बघितली का तुम्ही काय माहिती. तर आतून सध्या लय पसारा पडलाय, म्हणजे पसारा आहे सध्या. सो आता हेच जरा आवरूया इथनं, झाडू वगैरे मारूया. कारण घरासारखंच आहे आपल्या, झाडू वगैरे मारायचे असते थोडीफार. आज कसं पूर्ण कामाला ब्लॉग आहे ना त्याच्यामुळे मी तुम्हाला सर्व तेच दाखवणार आहे की काय करतो कसं करतो. तर ही हाऊसकीपिंगवाल्यांचं आहे, त्याच्यात त्यांची प्रेझेंटी वगैरे लागते. त्यानंतर हे आपले ते सर लोकांची नावं वगैरे लिहायची असतात. असं करून एवढे सर लोक येतात. अजून काय, हां हे बाहेरचं जे कामगार लोक येतात ना कधी कधी त्यांचं. आणि याच्यात चाव्या आहेत. या चाव्यामध्ये आपल्याला ते दरवाजे वगैरे खोलावे लागतात. आणि हे नवीन आलं आहे. आणि इथं थोडंसं वेगळा काहीतरी सिस्टम होता इथे. आणि बाकी काय, तिन्ही साईडला काच आहेत ब्लॅक, म्हणजे बाहेरून लवकर जास्त आतमध्ये दिसत नाही. आणि हा नवीन पंखा आहे भाई, 1 नंबर हवा याची. आणि लाईट आहे, लाईटीचा काही सध्या विषय नाही. तुला बंद करून टाकू कारण एवढा ऊन येतं आधीच बाहेरून, तर लाईट लावून काय मतलब नाही. सो चला मी थोडं काम करतो आता. झालंय काम वगैरे आता. बाकी आधीची केबिन एवढी माकत नव्हती, बट ही केबिन नुसती धूल 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 होते इकडे तिकडे. बट काय विषय नाही, जाऊ दे. आपल्याला पण नवीन केबिन पाहिजे होती. चला बघू आता बाकीचा नंतरचा काय विषय. तर सध्या मॅडम सोबत गेलतो. तर तेच मॅडमला सांगितलं जरा काय काय प्रॉब्लेम आहे आपल्या कामामध्ये. ते थोडं फायरसाठी पाणी कमी आहे, त्याच्यानंतर डीजेचा प्रॉब्लेम आहे हे वगैरे. थोडंसं हँडवर्क दिला त्यांच्याजवळ की अशा अशा गोष्टी होत आहेत. तर मॅडम पण मला यायची त्याची चुकी करायला लागली. अरे मला बस मॅडम, मला माहिती बोला कोण कसं काय आहे ते. त्याच्यानंतर आलो आता जरा केबिनमध्ये ना. मोबाईल पण इतका हिट झालता ना भाई, तो चालू ठेवलेला मी व्हिडिओ म्हणून. लय खतरनाक हिट झालता. आता भूक लागली यार, त्याला एकाला सांगितलंय की जा बापा मला घेऊन येत, पण ते पण कसं त्यांचं काम सोडून जातील. सो बघू ते येतील, त्यांना जायला सांगितलंय तेव्हा जातील. सो बघूया. तर आता चहा आलता थोड्या वेळा अगोदर, याच्यात चहा वगैरे पिला. तर आता नाश्ता मागवलाय ना, भजीपाव वडा वगैरे मागवलाय ना. तर माझ्याकडे ते चटणी ठेवायला जुगाड नव्हता काहीतरी, त्याच्यामुळे मी याच्यात चटणी ठेवली. अशा प्रकारे काहीतरी चटणी ठेवली. स्वतः नाश्ता करतो. आणि सध्या मी याच्या आधी पण एकदा महाभारत बघितलेलं, बट रिसेंटली ते आले ना कुरुक्षेत्र एपिसोड, तर ते बघतोय आता वापस. ती सिरीज बघायला चालू केली. ॲनिमेशन मध्ये कसं माहितीये का, म्हणजे प्रॉपर करायचं ना बघायला मजा येते. कारण याच्यात ते काय बोलतात, ते AI वगैरेचा यूज, AI बोलतोय मी पण, काय बोलतात त्याला, हा याच्यात कसा
ग्राफिक्स वगैरे बोलतात की काय बोलतात यार त्याला, ते यूज होतं ते काही मला समजत नाही. जाऊ दे, त्याचा यूज भारी दाखवतात कार्टून मध्ये. So चला बघायला सुरुवात करू आणि ते नाश्ता करतो मी. भाई कसा अवतार झाले बघा, पुरा काला पडल्या. काला म्हणजे असं तोंड पुरं हे झाले. म्हणजे काम करीत मी, आमचा जरा घोलमेल झाला पैशांचा इथे. कोण ड्युट्या भरतो नाही का, एक्स्ट्रा ड्युटी गेली की असं तसं. तर ऑक्टोबर पासून तो झोल जमेला चालू होता थोडाफार. तर तो मी आता कमीत कमी किती माहिती आहे का, 1.5 घंटा झाला. ते बघा 1 वाजता मी करायला घेतलेलं, तर आता 2:30 वाजता आले. जेवण सोडून तेच करत बसलेलो. नशीब मी केलं, कारण माझे 300 रुपये एक्स्ट्रा निघालेत. माझे 300 रुपयाचा पण गोलगपला गेलता. मी बोललो भाई बरा झाला, तर 300 रुपये एक्स्ट्रा निघालेत. आता जातो जेवतो, कारण भूक लागली मला. काल जेवण आणलं तरच आता जेवावं लागेल. काय भाषण देतो ना मी. चला जाऊ. तर भावांनो निघाला आता आपण आपल्या कामावर ना. सो तर घरी पोचायचंय लवकर लवकर, कारण आज तांदूळ आहेत ना मामाचे. सो बघूया काहीतरी घरी जाऊन. बाकी जय महाराष्ट्र. तो मित्रांनो जस्ट आपल्या स्टेशनला पोहोचलोय. कावड बाई घ्यायला आले. कुठे थांबले तर काय माहिती, कोणत्या कोपऱ्यात थांबले. आयो इकडे थांबले. बाई फुल मांडव बिंडव सज्ज आहे. माय की बारीक पोरं गेलता बंदे. जाऊ दे, आपणच यो बघत्या बारीक पकरा पकरी गेलता. चालेल ना, तुला दाखव गुस्सा करून दाखव. गुस्सा करून अरे आंबा नाही, गुस्सा दाखव. गुस्सा टाकीन सांगेन दादा काहीतरी शिकवतो वरती. म्याव करायला म्याव बोल. गुस्सा आले गुस्सा. याला गाणी बोलू नको. गाणी हे पंख म्हणतो, आवाज नाही ना. गाणी बोलतो, गाणी बोलू जमतो. तुला गाणी येतो अबो? पाण्याला जाते, पाण्याला जाते. कंचा गाणी बोलतो. गजा रे गजा बोलून दाखव. लवकर बोल. चॉकलेट पाहिजे तुला? बोल गजा रे गजा बोल. काय तुझी मजा दुसरा गाणी बोल पट्टा. इसका गाना सुनेगा? नहीं सुनेगा. अरे तो सुना. हम सुनेंगे बोल. ले बेटा बोल. ले बेटा ले बेटा ले बेटा बोल. ले बेटा मेरे मत चावले. ले बेटा बोल. ले बेटा गुस्सा दाखव. गुस्सा दाखव. गुस्सा कशाचा गुस्सा? गुस्सा कर ना. गुस्सा हो ना तू. अरे हो रे, लाजू नको. गुस्सा हो. यात लेडीजचं लक्ष नाही रे माझ्या अंगात. गुस्सा गुस्सा जोरा नाव दे. तम तुझं चप्पल पाहिजे ना? तम चप्पल पाहिजे ना? चप्पल पाहिजे ना? आता चप्पल आज लज्जा बिज्जा त्या बघ कसं लारू होता बारीक पोरा ना. हा आता लारू तो ना इकडे कर. इट्स माय डॉन. हे डॉन. हाय 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 कर. हाय कर ना. हाय. ए लाता नको ना मारू. लाता तुम्हाला त्याचा. मम्मीने खायला सिस्टम फाड़ेंगे. तुला घे काम ना. तुला दुसरी विकत काम नाही. तो कुठं दुसरा दारूची बाटल आणली तुला, कारण चरली पाहिजे ना जरा. एकच आता नको ते चल दाखव. जाऊ दे याला किती पण दिला तरी कमीच आहे. नाही दिली तू पण. तुला चॉकलेट दिलं तर तू पण नसणार. इकडं बघ काय कर माहिती आहे ग. तिथं जागा थोडा त्याला बी थोडा दे. तर मित्रांनो ब्लॉग एंड करायला विसरलेलो. माझा दिसलं तुम्ही कवट्याचा पण गोम केला मी. असं नाही रे.
वास येतो बाई वास. तो प्रेम्या काही ये नाही, मस्त तांदूळ बिंदूळ झालं, जेवण वगैरे केलं, सर्व पार पडला. इट्स माय चोकोबार. चला गुड नाईट.